राजयाची कंता काय भिक मागे मनाची आजोगी सिद्धी पावे कल्पतरुण तळवटी जो कोणी बैसला काय मानू त्याला सांगा जोजी राजयाची कंता काय भिक मागे मनाची आजोगी सिद्धी पावे ज्ञानदेव म्हणे तरलो तरलो ज्ञानदेव म्हणे तरलो तरलो आता बुद्धरलो गुरु कृपे राजयाची कंता काय भिक मागे मनाची आजोगी सिद्धी पावे विठ्ठल 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 महायोग पीठे तटे भीमरथम वरम पुंडरीकाय दातु समागत तिष्ठं तमानन्दकं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं पाण्डुरङ्गकरु पाण्डुरङ्गकरु प्रथमनमन पाण्डुरङ्गकरु प्रथमनमन वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा ज्ञानेशं ज्ञानमूर्तिं च साक्षात् प्रेम स्वरूपिणीं नामदेवं च दयामूर्तिं नाथं वन्दे पुनः पुनः वैराग्यस्य परामूर्तिं देहुक्षेत्र निवासिना तुकाराम महाराज भक्ताराज चतुष्टकम् नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा
सूक्ष्मशक्ती स्वरूपे संचार केला नमस्कार माझा मुक्ताई माऊलीला शरण शरण हनुमंता तुम्हालो रामदूता काय भक्तीचा त्या वाटा मज दावा सुवटा मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी श्री गुरु सारिका पाठी राखा इतरा झाले घा कोण करी राजयाची कांता काय भीक मागे मनाची आजोगी सिद्धी पावे कल्पतरुण तडवटी जो कोणी बैसला काय मानू त्याला सांगा जोजी राजयाची कांता काय भीक मागे मनाची आजोगी सिद्धी पावे ज्ञानदेव म्हणे तरलो तरलो ज्ञानदेव म्हणे तरलो तरलो आता उद्धरलो गुरु कृपे राजयाची कांता काय भीक मागे मनाची आजोगी सिद्धी पावे विठ्ठल विठ्ठल प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी कीर्तन रूपी सेवेसाठी निवडलेला अभंग अनाथांची माय साधकांची माऊली ज्ञानाचे अथांग सागर ज्यांनी जीवनामध्ये आल्याच्या नंतर आपल्याला पवित्र अशी ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ दिला असे विश्वमाऊली ज्ञानोबा राय ज्ञानोबा रायांचा उत्कृष्ट जार चरणाचा अभंग आजच्या कीर्तन रूपी सेवेसाठी निवडलेला आहे विठ्ठल विठ्ठल अभंगावर बोलण्यापूर्वी अल्पसा परिहार द्यायचा तो म्हणजे असा ब्रह्मांड नायक जगत चालक जगाचा नियंता परमपिता परमेश्वर भगवंताच्या असीम कृपेने गुरूंच्या आशीर्वादाने आई साहेबांच्या कृपेने आज फार मोठ्या पर्वकाळावरती या कार्यक्रमाचं आयोजन कार्यक्रम कोणत्या निमित्ताने आहे हे सगळ्यांना ज्ञात आहे पण वक्त्याचं आद्य कर्तव्य आहे की कार्यक्रमाची रूपरेषा काय आहे कार्यक्रम कोणत्या निमित्ताने आहे हे वक्त्यानं सांगावं कार्यक्रम हा फार मोठ्या पर्वकाळावरती आहे गेल्या 4-5 दिवसापासून आपण तयारी करत आहोत गुरुपौर्णिमेची आणि गुरुपौर्णिमेचा दिवस आपण नियोजन करता करता हा दिवस कधी आला हे तुम्हालाही कळलं नाही अतिशय उत्कृष्ट नियोजन केलं आणि या फार मोठ्या पर्वकाळावरती मला कीर्तन करण्याची संधी गुरु भगिनींच्या मार्गदर्शनातून आणि गुरुवर्य दीदींच्या आणि दादांच्या
हस्ते मला ही सुपूर्त करण्यात आली, म्हणून स्वतःला भाग्यवान समजते की या फार मोठ्या पर्व काळावरती मला संस्थेमध्ये कीर्तन करण्याची संधी प्राप्त झाली. हा आई साहेबांचा आणि गुरूंचा आशीर्वाद आहे. विठाल विठाल आज गुरुपौर्णिमा आहे आणि गुरुपौर्णिमेनिमित्त हा कार्यक्रम लक्ष देऊ नाही काय. आज माझी पात्रता नाही की मी इथं कीर्तन करावं, पण माझं पुण्य म्हणावं लागेल, दीदींचा आशीर्वाद म्हणावा लागेल. कारण माझ्या मागे सर्व टाळ घेऊन उभ्या राहिलेल्या ज्या कीर्तनकार आहेत, गुरु भगिनी सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ आहेत, सर्वांचा अधिकार माझ्यापेक्षा मोठा आहे, पण त्या माझ्या कीर्तनात टाळ घेऊन उभं राहतात. हे माझं काहीतरी पुण्य आहे. कारण इथं एक गावनी बडी रे फार मोठे मोठे कीर्तनकार या ठिकाणी उपस्थित आहेत. सर्वांच्या चरणावरती दंडवत आहे. इकडं आमच्या पूजाताई कोंडार असतील, आमच्या अपेक्षाताई पवार असतील, वैष्णवीताई असतील, सर्वच ज्येष्ठ श्रेष्ठ कीर्तनकार मंडळी, सर्व गुरु भगिनींच्या चरणावरती दंडवत आणि लक्ष देऊ नाही का. आपण तारुण्यामध्ये कोणत्या गोष्टीवरती प्रेम केलं पाहिजे याचं आदर्श उदाहरण म्हणजे आमच्या भाविकाताई बघत. तारुण्यामध्ये प्रेम करणाऱ्या तरुणी आपल्याला भरपूर दिसतात, पण कोणत्या गोष्टीवरती आपण प्रेम केलं पाहिजे, कलेवर प्रेम करा याचं आदर्श उदाहरण म्हणजे आमच्या भाविकाताई आहेत. साक्षीताई लोंढे आहेत, आमच्या ज्ञानेश्वरीताई सुरनर आहेत. सर्वच गुरु भगिनींच्या चरणावरती दंडवत. आणि मग तुम्ही म्हणाल, ताई आम्ही का तुम्हाला दगड हाणले का आम्ही तुमच्या घरी दररोज जेवायला येतो? तर असं अजिबात नाहीत. कारण आपण जर एकेकाचं नाव उच्चारण केलं तर इथं कीर्तनाची वेळ कधी संपेल हे तुम्हाला आणि मला सुद्धा कळणार नाही. म्हणून सर्वांच्या चरणावरती नतमस्तक मस्तक माझा पायावरी या वारकरी संतांच्या विठाल विठाल अभंग आहे विश्वमाऊली ज्ञानोबारायांचा. आणि ज्ञानोबारा या अभंगामधून गुरु महात्म्य आपल्याला सांगतात. श्री गुरु सारिखा असता पाठी राखा, इतरांचा लेखा कोण करी. जर आपल्या डोक्यावरती श्री गुरूंचा आशीर्वाद असेल तर दुसऱ्या आशीर्वादाची आपल्याला काय गरज आहे? लक्ष इकडे द्या. जर गुरूंचा आशीर्वाद आपल्या डोक्यावरती असेल तर दुसऱ्या आशीर्वादाची आपल्याला गरज नाही. श्री गुरु सारिका असता पाठी राखा, इतरांचा लेखा कोण करी. राजयाची कांता काय भिक मागे, मनाची आजोगी सिद्धी पावे. जी राजाची मुलगी आहे तिला काय दुसऱ्याची गरज आहे? राजयाची कांता काय भिक मागे. जी राजाची पत्नी आहे तिला गरज काय दुसऱ्याजवळ काही मागण्याची? राजयाची कांता काय भिक मागे, मनाची आजोगी सिद्धी पावे. कल्पतरुण तळवटी जो कोणी बैसला, काय मानू त्याला सांगा जोजी. कल्पवृक्ष हे मनातल्या गोष्टी पूर्ण करणारे आहेत. तसे श्री गुरु आहेत. श्री गुरूंजवळ तुम्ही जा, ते आपल्या मनातलं ओळखतात. म्हणून कल्पवृक्षासारखे आपले श्री गुरु असल्यानंतर आपल्याला काय दुसऱ्याजवळ जायचंय? काहीच मागायची गरज नाही. कल्पतरुण तळवटी जो कोणी बैसला, काय म्हणू त्याला सांगा जोजी. मी नाही म्हणत, विश्वमाऊली ज्ञानोबाराय सांगतात. ज्ञानदेव म्हणे तरलो तरलो, आता उद्धरलो गुरु कृपे. हा झाला अभंगाचा सरळ सरळ भावार्थ. मला सांगा, तुम्ही शिरा घेतल्यानंतर डायरेक्ट शिरा खातात का? डायरेक्ट शिरा खातात का? काजू बदाम खातात ना? तसा हा अभंगाचा सरळ सरळ भावार्थ लक्ष देऊन कीर्तन आहे का. विठाला विठाला la 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 la
ज्ञानोबा अभंगातून आपल्याला गुरुमहात्म्य पटवून सांगतात. श्री गुरु सारिका आस्थापाठी राखा, इतरांचा लेखा कोण करी. श्री गुरु जर आपल्या पाठीचे असतील तर आपल्याला दुसऱ्याजवळ जाण्याची गरज नाही. मला सांगायचे श्री गुरूंचं महात्म्य पटवून सांगतायत. मी माझ्या वाचेनं श्री गुरूंचं महात्म्य पटवून सांगावं, माझी पात्रता नाही, माझी वाणी गळून पडेल श्री गुरूंचं महात्म्य सांगता सांगता. पण जे विश्वमाऊली ज्ञानोबा ज्ञानाचा सागर होते ते विश्वमाऊली ज्ञानोबा या ठिकाणी सांगतात. कोण सांगते इथं? जी योग्यांची माऊली आहे ते विश्वमाऊली ज्ञानोबा इथं सांगतात. ज्या विश्वमाऊली ज्ञानोबारायांनी आयुष्यभर आपल्या कल्याणाकरता जीवन जिजवलं ते विश्वमाऊली ज्ञानोबा आपल्याला श्री गुरूंचं महात्म्य पटवून सांगतात. काय अधिकार असेल विश्वमाऊली ज्ञानोबारायांचा की ज्या विश्वमाऊली ज्ञानोबारायांनी आपल्याला गुरूंचं महात्म्य सांगावं? विश्वमाऊली ज्ञानोबा काही कमी अधिकाराचे व्यक्ती आहेत का? ज्ञानी यांचा राजा गुरु महाराज, 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 ज्ञानी यांचा राजा गुरु महाराज. म्हणती ज्ञानदेवा तुम्हाई, म्हणती ज्ञानदेवा तुम्हाई, म्हणती ज्ञानदेवा तुम्हाई, म्हणती ज्ञानदेवा तुम्हाई. मज पामराही काय थोरपणा, मज पामराही काय थोरपणा, मज पामराही काय थोरपणा, मज पामराही काय थोरपणा. म्हणती ज्ञानदेवा तुम्हाईचे, म्हणती ज्ञानदेवा तुम्हाईचे, म्हणती ज्ञानदेवा तुम्हाईचे, म्हणती ज्ञानदेवा तुम्हाईचे. मज पामराहे काय थोरपणा, मज पामराहे काय थोरपणा, मज पामराहे काय थोरपणा, मज पामराहे काय थोरपणा. ज्ञानी यांचा राजा गुरु महाराज, म्हणती ज्ञानदेव तुम्हाईचे. इतका मोठा अधिकार असणारे ज्ञानोबा आपल्याला गुरूंचं वर्णन पटवून सांगतात. ज्ञानी यांचे राजेच नव्हते तर ऐका, आताच नुकतीच आषाढी वारी झाली. आषाढी वारीमध्ये जर कुणाला भजन येत नसेल तर एकच नाम चालतो, ज्ञानोबा तुकाराम जे जे, ज्ञानोबा तुकाराम, 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 ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानोबा तुकाराम.
माऊली ज्ञानोबारायांचा. एक वेळेस भगवंताच्या द्वारामधून आवाज येत होता, ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानोबा तुकाराम. सगळी द्वार बंद झालेली, सर्व वारकरी मंदिराच्या बाहेर निघालेत, पण आवाज कुठून येतो? बडव्यांना वाटलं एखादी वारकरी आतमध्ये असेल, म्हणून बडव्यांनी दरवाजा ओपन केला. ते महाद्वार ओपन केलं, बघता तर वारकरी नाही. पुन्हा महाद्वार बंद केलं, परत तोच आवाज, ज्ञानोबा तुकाराम. बडव्यांना चक्करच यायला लागली. दरवाजा ओपन केला की आवाज बंद होतोय, आणि दरवाजा लावला की परत आवाज येतोय. कसलं आश्चर्य! आजही जा महाद्वाराजवळ एक फट आहे, त्या फटीमधून पंडितांनी बघितलं प्रत्यक्ष जगाचा मालक ज्ञानोबारायांनी तुकोबारायांचं भजन करत होता. इतका मोठा अधिकार ज्ञानोबारायांचा आहे, आणि ते ज्ञानोबारा आपल्याला गुरूंचं महात्म्य पटवून सांगतात. किती अधिकार असेल ज्ञानोबारायांचा, आणि ती वाणी आपल्याला गुरूंचं महात्म्य पटवून सांगते. जगाच्या मालकाने म्हणावं की मी जीवनामध्ये एकच योग्याला बघितलं, एकच जपीला बघितलं, ते म्हणजे विश्वमाऊली ज्ञानोबाराय. देव म्हणे रुक्मिणी, एकच योगी देखील नाही, हेची ज्ञान संजीवनी जाण त्रैलोकी. इतका मोठा अधिकार आहे, मग तुक माऊली ज्ञानोबारा गुरूंचं महात्म्य का पटवून सांगतात? याला कारण आहे, विश्वमाऊली ज्ञानोबारांच्या जीवनामध्ये गुरु होते. ज्या वेळेस विश्वमाऊली ज्ञानोबाराय समाधीस्थ बसण्यासाठी जातात, त्यावेळेस एक हात जगाच्या मालकाने धरलेला आहे, आणि एक हात विश्वगुरु निवृत्तीनाथांनी धरलेला आहे. विश्वगुरु निवृत्तीनाथ म्हणजे विश्वमाऊली ज्ञानोबारायांचे गुरु आहेत. त्यांच्या जीवनातला अनुभव सांगतात विश्वमाऊली ज्ञानोबाराय. तुम्ही घरातल्या प्रत्येक व्यक्तीजवळ जा, जगातल्या प्रत्येक व्यक्तीजवळ जा. देवनिवृत्ती धरले दोन्ही कर, देवनिवृत्ती धरले दोन्ही कर, देवनिवृत्ती धरले दोन्ही कर, देवनिवृत्ती धरले दोन्ही कर, देवनिवृत्ती धरले
त्या विश्वमाऊली ज्ञानोबारायांना समाधीस्थ बसवण्यासाठी जगाचा मालक आहे आणि ज्या गुरूंनी जीवनामध्ये ज्ञान दिलं त्या गुरूंनी एक हात धरलेला आहे का अधिकार असेल ज्ञानोबारायांचा आणि ते ज्ञानोबाराय आपल्याला गुरूंचं महात्म्य पटवून सांगतात का ज्यावेळी विश्वमाऊली ज्ञानोबारायांना वाडीत टाकण्यात आलं त्यावेळी कुणीच धर्मामध्ये स्वीकारत नव्हतं मुंज करू देत नव्हतं सगळ्यांजवळ दिली गेलीत शुद्धीपत्र आणण्यासाठी पैठणला गेलीत दिलं नाही शुद्धीपत्र वाडीत टाकून दिलं विश्वमाऊली ज्ञानोबाराय सगळ्यांजवळ जातात चारी भावंड आईसाहेब मुक्ताई निवृत्तीनाथ सोपान काका सगळी जण जातात पण कुणी स्वीकार करत नाही प्रायचित्त मागण्यासाठी विठ्ठलपंत आणि रुक्मिणी आई गेल्यात तर एकच प्रायचित्त आहे देहांत प्रायचित्त कानावरती शब्द ऐकला आणि घरी आलेत सर्व मुलं झोपलेली आहेत निघतात रुक्मिणी आई बघतात मुलांकडं आणि पुन्हा दारात येतात विठ्ठलपंत विचारतात रुक्मिणी चल मुलं उठतील परत जीव कासावीस होईल जाऊ वाटणार नाही परत जातात देवाला विनंती करतात आजपासून तुम्हीच यांचे आई वडील आहात पण निवृत्तीनाथांना जाग यावी आई कुठे निघाला तो काही नाही प्रायचित्त मिळालंय देहांत प्रायचित्त बाबा सांभाळ करा भावांचा सांभाळ कर निघालेत विठ्ठलपंत आणि रुक्मिणी परत समाजाने त्रास देण्यासाठी सुरुवात करावी मुंज करू देत नाहीत स्वीकार करत नाही समाज पण एकाच व्यक्तीने विश्वमाऊली ज्ञानोबारायांचा सांभाळ केला ते म्हणजे विश्वगुरु निवृत्तीनाथ आहे म्हणून विश्वगुरु निवृत्तीनाथांचा अधिकार सांगतात विश्वमाऊली ज्ञानोबाराय की जगाने आमचा स्वीकार केला नाही पण आमच्या गुरुने आमचा स्वीकार केला एक साईड भाऊ आहे आणि एका बाजूला गुरु आहे गुरूंचं पात्र विश्वमाऊली ज्ञानोबाराय विश्वगुरु निवृत्तीनाथांनी स्वीकारलं आणि भावाचं पात्रही निभवलं जगातल्या प्रत्येक व्यक्तीजवळ जा तुम्हाला कुणी जवळ घेणार नाही पण दोनच व्यक्ती या जगात आहेत की ते तुम्हाला जवळ घेतील एक म्हणजे संत आणि दुसरे म्हणजे गुरु विठ्ठल विठ्ठल अज्ञान संपलं आणि ज्ञानाची प्राप्ती विश्वमाऊली ज्ञानोबारायांना करून दिली ते म्हणजे विश्वगुरु निवृत्तीनाथ आहे आणि म्हणून विश्वमाऊली ज्ञानोबाराय सांगतात जर आपल्या मागं जग नसलं तरी गुरूंचा आशीर्वाद आपल्या पाठीमागं असावा म्हणून गुरूंचा आशीर्वाद आपल्या पाठीमागं असेल तर जगाची गरज आपल्याला नाही गुरूंचा आशीर्वादच इतका मोठा आहे की तो आपल्याला आयुष्यभर पुरला अभंगाचं प्रथम चरण श्री गुरु श्री गुरु श्री गुरु
सारिका असता पाठी रागा इतरां झाले घा कोण करी. विश्वगुरु निवृत्तीनाथ माग होते, जगाने स्वीकार केला नाही म्हणून विश्वमाऊली ज्ञानोबा रायात सांगतात, श्री गुरु सारिका असता पाठी रागा इतरां झाले घा कोण करी. विश्वमाऊली ज्ञानोबारायांनी सांगावं माझे गुरु माझ्या पाठीशी, हा विश्वमाऊली ज्ञानोबारायांचा अधिकार आहे, विश्वमाऊली ज्ञानोबारायांचा अनुभव आहे. म्हणून विश्वमाऊली ज्ञानोबारा आपल्याला सांगतात की बाबांनो, जगाने तुमचा स्वीकार नका करू देऊ, पण गुरुने आपला स्वीकार करावा, गुरुने आपल्याला स्वीकारावं. एक मुलगा इतका जड पहिलीतल्या वर्गातला नव्हता, 10वीतल्या वर्गातला होता. एके दिवशी शाळेमध्ये साहेब आलेत आणि साहेबांनी प्रश्न विचारले, बाळा उठ, 30 आणि 30 किती होता रे? 30 आणि 30 किती होता? 60 नाही म्हणला तू. सर 30 आणि 30 80 होता. साहेब सरांच्या तोंडाकडे बघायला लागले. साहेब हा तरी बरा आहे, बरं झालं तुम्ही याला प्रश्न विचारला, नाहीतर दुसऱ्याला विचारला असता कोणता आकडा सांगितला असता याचा नियमच नाही. 10वीतल्या वर्गातला आहे, पण स्तुती बघा, गुरु किती स्तुती करतात, त्याला काही नका येऊ देऊ. सर हा तरी बरा आहे, याच्यापेक्षा दुसऱ्याला सांगितलं असतं तर आकडा मोठा असता. चूक झाली त्या शिष्याशी, पण गुरूंनी त्यांना मान्य केलं. म्हणून माणसात गुरु असला पाहिजे हो जीवनामध्ये. गुरुशिवाय माणसाला ज्ञान नाही. श्री गुरु जर आपल्या पाठीचे असतील तर जगातला किती मोठा साहेब येऊ द्या, आपल्या शिष्याची मान खाली जाईल असं गुरु कधीच दुसऱ्याला सांगणार नाही. गुरु हा संत कुळीचा राजा, गुरु हा प्राणविसावा माझा. संत कुळीचा राजा, गुरु हा प्राणविसावा माझा. गुरु विना देव पाहत नाही त्रिलोकी. गुरु विना देव पाहत नाही त्रैलोकी. गुरु हा गुरु हा प्रेमाचा गुरु हा सुखाचा सागर. गुरु धैर्याचा डोंगर. गुरु हा धैर्याचा डोंगर कदा काळी डळमळीना. गुरु हा धैर्याचा डोंगर कदा काळी डळमळीना. गुरु हा संत कुळीचा राजा, गुरु हा प्राणविसावा माझा. गुरु हा संत कुळीचा राजा, गुरु हा प्राणविसावा माझा. गुरु हा संत कुळीचा राजा, गुरु हा संतांचाही राजा आहे. म्हणून शिष्याची मान खाली जाईल असं गुरु कधीच वागत नाही. याला गुरु म्हणतात. चूक जरी असली तरी ती आईच्या अंतःकरणाने स्वीकारणं हे फक्त एकच व्यक्ती पात्र निभावू शकतो, ते म्हणजे गुरु. एक व्यक्ती, एक गुरु शिष्याची जोड होती. फार मोठा आश्रम आहे आणि एका व्यक्तीने त्या शिष्याजवळ सांगितलं, बाबा ही गाय घे आणि तुझ्या गुरूंजवळ ही गाय घेऊन जा. या शिष्यानेही तेच केलं. गाय घेतली, गुरूंजवळ गेला. गुरूंना आनंद झाला, म्हणले बाबा गाय मिळाली आपल्याला, बरं झालं, आपल्याला दुधाला कामात येईल. पण ज्यानं ती गाय दिलेली होती त्या व्यक्तीच्या घरी भांडणं लागली. तुम्ही कस काय दिली गाय, तुम्हाला काही कळतं का नाही? घरामध्ये भांडणं लागली. तो व्यक्ती परत आश्रमामध्ये आला आणि त्या शिष्याची भेट घेतली. बाबा ती गाय मला परत दे. तो शिष्य म्हटला, तुम्हाला काही कळतं का नाही?
तुम्ही आम्हाला गाय दिली आणि आता परत मागतात। शिष्य दुःखी होऊन आपल्या गुरूंजवळ गेला। गुरुजी, ज्या व्यक्तीने आपल्याला गाय दिली होती तो व्यक्ती पुन्हा गाय मागण्यासाठी आला हो। गुरुजी म्हणले, बरं झालं, आपला शेण फेकण्याचा ताण कमी झाला। यातून मला सांगायचं काय आहे? शिष्य आला, बरं झालं आला, ज्ञानाची ज्योत पेटेल, अज्ञान नाहीच होईल। पण ऐका ना, जर ज्या शिष्याचे दोष असतील त्याच्यामध्ये, बरं झालं बाबा आलास, फार बरं झालं, तुझ्या जवळचं अज्ञान गेलं आणि ज्ञान तुला प्राप्त झालं। दूध म्हणजे ज्ञान आहे आणि शेण म्हणजे अज्ञान आहे। जे दोन्हींना सम वागतात ते म्हणजे गुरु असतात आणि ही एकच व्यक्ती पात्र निभावू शकते। लक्ष देऊन ऐका, श्री गुरु सारिका आस्था पाठी राखा, इतराचा लेखा कोण करी। जीवनामध्ये आल्याच्या नंतर ज्या व्यक्तीला, जसं एका व्यक्तीला आईच्या पदराची गरज आहे, तसंच जीवनामध्ये आल्याच्या नंतर माणसाला जीवनामध्ये गुरुची गरज आहे। म्हणून आस्था पाठी रागा, इतरांचा लेखा कोण करी। श्री गुरु जर आपल्या पाठीशी असतील तर आपल्याला दुसऱ्याची गरज नाही। आणि जर आपण गुरु जीवनामध्ये केले, जोपर्यंत गुरु नाही तोपर्यंत माणूस एका आईला आणि मुलाचा वियोग जसा आहे, मूल आईला शोधतं तशी तुमची आणि माझी अवस्था आहे, पिसाळलेली अवस्था। सद्गुरु वाचोनी सापडे ना सोय। जोपर्यंत आपल्याला सद्गुरु मिळत नाही तोपर्यंत आपल्या जीवनाला योग्य रस्ता मिळत नाही।
म्हणून माणसाने योग्य रस्ता जर जीवनाचा मिळवायचा असेल तर जीवनामध्ये गुरु केले पाहिजेत. आणि जर गुरु तुम्ही कराल त्यावेळेस आपल्यालाही म्हणता येईल श्री गुरु सारिखा असता पाठी राखा इतरांचा लेखा कोण करी. दुसऱ्याची गरजच नाही आपल्याला. मग गाव विश्वमाऊली ज्ञानोबा राय गुरु आहेत, गुरूंचा आशीर्वाद आहे. पण तुम्ही म्हणाल दुसऱ्या जगाची गरज नाही, कधी ना कधी गरज पडेल ना. विश्वमाऊली ज्ञानोबा राय सांगतात बाबा मी काही छोट्या आईचं मूल नाही हो, माझे गुरु फार मोठे आहेत. जो मुलगा राजाचा, जी पत्नी राजाची बायको आहे तिला काय भीक मागे राजाची कांता काय भीक मागे राजाची कांता काय भीक मागे राजाची कांता काय भीक मागे मनाची आरोगे सिद्धी पावे मनाची आरोगे सिद्धी पावे मनाची सिद्धी पावे सारिका हस्तपाठी राखा असता पाठी राखा. राजयाची कांता काय भीक मागे मनाची आजोगे सिद्धी पावे. जी स्त्री राजाची पत्नी आहे तिला दुसऱ्याकडे मागण्याची गरज काय. एका गलीमध्ये चार स्त्रिया राहत होत्या. 3 जरा गरीब घराण्यातल्या होत्या, पण जी दुसरी होती ना, चौथी होती जी जास्त श्रीमंत घरातली होती. पण इतक्या जिवलग मैत्रिणी होत्या, एका ठिकाणी जेवणं, एका ठिकाणी खाणं आणि सोबत गावामध्ये कुठेही जाणं, इतक्या जिवलग. पण एके दिवशी पंचायत अशी झाली, फिरायला गेल्याच्या नंतर सासूने जेवढे पैसे सांगितले होते त्याच्या जास्त पैसे खर्चले गेले. आता यांची पंचायत झाली, आपल्या घर गरीब आहे, आपल्या घरची परिस्थिती नाजूक आहे, आपण पैसे खर्चले. बाई जी राजाची पत्नी होती तिला या म्हणतात तुझी सासू तुला बोलेल. त्यावेळेस ती सांगते बाई मी बोलणे खाणार नाही, कारण माझा पती श्रीमंत आहे. तसं विश्वमाऊली ज्ञानोबा राय सांगतात माझे गुरु श्रीमंत आहे, मला दुसऱ्याजवळ जाण्याची गरज काय. राजयाची कांता काय भीक मागे मनाची आजोगी सिद्धी पावे. जी राजाची पत्नी आहे तिला मागण्याची गरज काय. मग विश्वमाऊली ज्ञानोबा राय सांगतात कल्पवृक्ष हे जे मनातल्या इच्छा पूर्ण करणार आहे, जे मनात येईल त्या इच्छा पूर्ण करतो, तसे श्री गुरु आहेत. जे ज्ञान आपल्याला पाहिजे ते ज्ञान देणारं एकच वृक्ष या जगामध्ये आहे, ते म्हणजे श्री गुरु. करपदळून तळवटी जो कोणी बैसला काय मानू त्याला सांगा जोजी. विश्वमाऊली ज्ञानोबा राय गुरूंना कल्पतरूची उपमा देतात, कल्पतरूच्या वृक्षाची उपमा देतात. अज्ञानाचा नाश करून ज्ञानाची ज्योत आपल्या जीवनामध्ये लावणारे म्हणजे विश्वगुरु आहेत, श्री गुरु आहेत. आणि ती श्री गुरु म्हणजे कल्पतरूच्या वृक्षाप्रमाणे आहेत. ते आपल्याला अज्ञानाचा नाश करतात आणि ज्ञानाची ज्योत आपल्याला देतात. म्हणून विश्वमाऊली ज्ञानोबा राय म्हणतात कल्पतरुण तळवटी जो कोणी बैसला काय वानू त्याला सांगा जोजी. म्हणून माणसाने गुरु करावा, अज्ञान नाहीस होतो आणि ज्ञानाची ज्योत आपल्यामध्ये लागते. आणि विश्वमाऊली ज्ञानोबा राय म्हणतात बाबा जोपर्यंत माझ्या जीवनात गुरु नव्हते तोपर्यंत माझं जीवन जसं आईचं आणि लेकराचं
पाण्याचा वियोग व्हावा तसं होतं. माझं जीवन जसं मछलीचा आणि पाण्याचा वियोग व्हावा तसं होतं. माझं जीवन एका भक्ताचा आणि देवाचा वियोग व्हावा असं जीवन होतो. पण ज्या वेळेस माझ्या जीवनामध्ये श्री गुरु मिळाले त्यावेळेस माझं जीवन धन्य झालं. आता उतरलो गुरु रूपे, आता उतरलो गुरु रूपे, आता उतरलो गुरु रूपे, आता उतरलो ज्ञानदेव म्हणे तरलो तरलो, ज्ञानदेव म्हणे तरलो तरलो, ज्ञानदेव म्हणे तरलो तरलो, ज्ञानदेव म्हणे तरलो तरलो. आता उतरलो गुरु रूपे, आता उतरलो गुरु रूपे, आता उतरलो गुरु रूपे, आता उतरलो. ज्ञानदेव म्हणे तरलो तरलो, आता उद्धरलो गुरु कृपे. विश्वमाऊली ज्ञानोबाराय सांगतात, माझ्या जीवनामध्ये ज्या वेळेस मी तरलो त्यावेळेस मला गुरु मिळाले. विश्वमाऊली ज्ञानोबाराय सांगतात, ज्यावेळेस विश्वगुरु निवृत्तीनाथ माझ्या जीवनामध्ये आलेत त्यावेळेस माझं जीवन हे तरलं. विश्वमाऊली ज्ञानोबाराय सांगतात, यात नवल नाही ज्यांचा अधिकार सर्वत्र वरिष्ठ आहे. सर्वत्र वरिष्ठ आदिशक्ती. आदिशक्ती मुक्ताबाईंनी गुरूंचं वर्णन करावं. ज्यावेळेस 5 वर्षाच्या मुक्ताई आहेत, 7 वर्षाच्या आई साहेब चांगदेवाला उपदेश करतात. पण ऐका ना, त्या चांगदेवाने मुक्ताबाईंकडे बघून म्हणावं, चांगदेव माने आधी जन्मालो, गुरुपुत्र झालो मुक्ताईचा. मुक्ताईचा गुरुपुत्र झालो मुक्ताईचा. मुक्ताईचा गुरुपुत्र झालो मुक्ताईचा. मुक्ताईचा गुरुपुत्र झालो मुक्ताईचा. चांगदेव माने आधी जन्मालो, चांगदेव माने आधी जन्मालो, चांगदेव माने आधी जन्मालो, चांगदेव माने आधी जन्मालो. गुरुपुत्र झालो मुक्ताईचा. मुक्ताईचा गुरुपुत्र झालो मुक्ताईचा. मुक्ताईचा गुरुपुत्र झालो मुक्ताईचा. मुक्ताईचा गुरुपुत्र झालो मुक्ताईचा. 14 वर्ष चांगदेव जगले. चांगदेव महाराज 14 वर्ष जगले, पण मुक्ताबाईंना गुरु केलं. मुक्ताई म्हणतात, दादा 14 वर्षाचा चांगदेव पण कोराचा कोराच राहिला. 1400 वर्षाचा चांगदेव कोराचा कोराच राहिला. माऊलींनी विचारलं, बाई किती ज्ञान आहेस ग. म्हणून मुक्ताईला सर्वत्र वरिष्ठ आदिशक्ती. 1400 वर्ष जगणाऱ्या चांगदेवाला करा करा ओव्या लिहून द्याव्यात. आणि त्यावेळी चांगदेवाला उपदेश व्हावा, बाबा तू अजून कोराचे, तू जीवनामध्ये गुरु केला नाही म्हणून कोरा आहे. आणि 1400 वर्ष जगणाऱ्या चांगदेव आणि आई साहेबांना गुरु करावं.
इतका अधिकार आहे. म्हणून 1400 वर्ष जो माणूस जगला त्याला गुरुशिवाय ज्ञान प्राप्त झालं नाही. तुमची आणि माझी काय दशा आहे. म्हणून माणसाने जीवनामध्ये गुरु करावा. 1400 वर्ष जगणाऱ्या माणसाला जर वाटत असेल सांग देव म्हणे आजी जन्म आलो गुरुपुत्र झालो मुक्ताईचा, म्हणून माणसाने गुरु करावा. आणि आपण भाग्यवान ठरलो की दिदींसारखे गुरु तुमच्या आणि माझ्या जीवनात मिळाले. प्रत्येक जण या ठिकाणी भाग्यवान आहे की दिदींसारखे गुरु आपल्या जीवनामध्ये आलेत. हा माझ्या जीवनातला अनुभव आहे. मी याच्या अगोदरही कीर्तन केलेत आणि आताही कीर्तन करते. पण जोपर्यंत माझ्या जीवनात गुरु नव्हते माझ्या जीवनाला अर्थ नव्हता. आणि ज्यावेळेस माझ्या जीवनात गुरु आले त्यावेळेस माझं जीवन धन्य झालं हे मला तरी आता कळालं. म्हणून माणसाने जीवनात गुरु करावा. मी इथं परिस्थितीमुळे कमी दिवस राहू शकले, पण जोपर्यंत तुम्हाला वाटेल दीदी म्हणत नाही बाई तू घरी जा आता, तोपर्यंत तुम्ही संस्थेत राहा. कारण अगदी मायेचा पदर आपल्या डोक्यावरून फिरवणाऱ्या आपले श्री गुरु आहेत. म्हणून गुरूंचा आशीर्वाद फार मोलाचा असतो. प्रत्येक मुलीने दीदींजवळ जावं. दीदी मला आज घरी जायचं हो. दीदी म्हणल्या बाई रस्त्याने काही अडचण आली तर फोन लाव, घरी गेल्यानंतर फोन लाव. जोपर्यंत आपण घरी पोहोचत नाही तोपर्यंत दीदींचं मन पोरगी पोहोचली असेल का नाही घरी, रस्त्याने काही अडचण आली असेल का. मुली कार्यक्रमाला जातात, बाई तुम्हाला काही अडचण आली का फोन लावा, इथून परत गाडी पाठवतात. इतका मायेचा पदर आपल्या डोक्यावरती असल्याच्या नंतर आपल्याला कोणाजवळच जाण्याची गरज नाही. म्हणून आपली गुरुनिष्ठा कधी ढळू नका देऊ. ज्या वेळेस कुंती माता मागणी करतात, भगवंत म्हणतात आत्या काहीतरी मागा. त्याच्या अगोदर 5 पांडवांना भगवंत सांगतात बाबांना तुम्ही काहीतरी मागा. त्यावेळेस अर्जुन सांगतो देवा मला द्यायचंच असेल तर एकच दे, माझी गुरुनिष्ठा कधी ढळू देऊ नको, माझी गुरुनिष्ठा कधी कमी होऊ देऊ नको. आपली निष्ठा नाही निष्ठा निष्ठी चालते. हा गुरु झाला की तो गुरु, तो गुरु झाला की तो गुरु. पण एकाच गुरूंवरती निष्ठा ठेवा, जीवन धन्य होऊन जाईल आणि तुम्ही या भवसागरातून तरुण जाल. गुरुविना देव नाही तुझा. तुम्ही आषाढीला गेला नाहीत, मनामध्ये खंत असेल की आपण आषाढीला गेले नाहीत. पण संतांचं जीवन, संत आपल्याला सांगतात बाबा गुरुविना देव नाही तुझा. म्हणून माणसाने जीवनामध्ये एक वेळेस देवाची सेवा करता आली नाही तरी चालेल, पण गुरूंची सेवा माणसाने जीवनामध्ये करावी. झालेली सेवा आई साहेब मुक्ताईंच्या चरणावरती समर्पित करते, दीदींच्या चरणावरती समर्पित करते. जशी आई साहेब मुक्ताईंनी इथं बोलण्याची बुद्धी दिली तसं बोलण्याचा प्रयत्न केला. एक वेळेस हाताने टाळी आणि मुखाने भजन. विठोबा रखुमाई